अक्षयजी जाधव यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक केक क्राऊनचे नक्कीच गोरटकर यांच्या माध्यमातून हे पेस्टी आणि आकर्षक ट्रॉफी राजेंद्रजी सोष्टे यांच्या शुभ हस्ते हे आकर्षक ट्रॉफी दिली जाईल हे आपण पाहू शकता. आणि त्यानंतर अक्षयजी जाधव यांच्या शुभ हस्ते केक क्राऊन फेस्टी मॅच केक संघाचं मागील सामना खानिवली संघाने शेवटच्या चेंडूवर जिंकला होता. समीर दलवेच्या गोल्डन षटकाराने खानिवली संघाचं आव्हान या स्पर्धेमध्ये जिवंत आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र इनफिल्डच्या वरून सुरेख फटका बॅकफुटला जाऊन चेंडूला फोर्स केलेला चेंडू निघून जातोय स्वीपर गोर मधून सीमा पार नेते दीपक चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावपलीकडे 5 धावा अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. फलंदाज अमितच्या बॅटमधून बॅकफुटवर गेला होता जागा बनवली होती आणि चेंडूला जागा दाखवली होती. इथे मात्र बीट केलेल्या पूर्णपणे अपील केला जातोय पंच समत नाहीत. चांगला चेंडू चांगली वापसी करताना गोलंदाज निखिल साहेब पटेल यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. साहेब पटेल नक्कीच पहिल्या दिवसापासून चांगल्या मूडमध्ये आहेत. धाव घेण्याचं मानस होतं मात्र धाडस केलं गेलं नाही. नक्कीच आपण पाहतोय चेअर्स गर्लची इथे काहीच आवश्यकता आहे कारण चेअर्स बॉय सध्या आपण पाहतोय सैफ पटेल असल्यावर नक्कीच चेअर्स गर्लची अजिबात आवश्यकता नाही. यावेळी केवळ चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. इष्टरेक्षकाची हाफ अँड टफ चान्स होती. धावसंख्या स्थिर आहे धावपल्याकडे 5 धावा. षटकाची समाप्तीचा इशारा होतोय. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर किंग्ज 11 खानिवली संघाची धावसंख्या 1-5. महत्वाचा विकेट खानिवली संघाने गमावलेला आहे शेखर दलवीच्या रूपाने ज्याला खातं उघडण्याची संधी मिळाली नव्हती. गोल्डन डकवर तो बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलीकर 1-5. दुसरं षटक आता मात्र सुरू होईल आणि दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी गावदेव सापे संघाच्या संघनायकाने सोपवलेलं आहे. गोलंदाज अतिशयच्या खांद्यावर अतिशय गोलंदाजासाठी आलेले आहे तर सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज राहुल दलवी जो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी चेंडू पडल्यानंतर उचलतोय आणि फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. बाकीचं चोख काम बजावतो तो यष्टरक्षक निर्धाव चेंडू निर्धावने सुरुवात केलेली आहे गोलंदाज आतिश पाटील याने. पावलांचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज राहुल दलवीच्या बॅटमधून. उत्तुंग षटकाराने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा.
धावसंख्या 6 ने 11. चांगला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट होऊन हा फटका खेळला होता फलंदाज राहुल दलवे याने. मोठा फटका या इनिंगमधील पहिला राहुलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते, मात्र वेळेचे नक्कीच गांभीर्य लक्षात घ्यायचं आहे, कारण 3 षटके ही 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा आपल्याला शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त 30 संघामध्ये ठेवावं लागेल. इथे मात्र फाईन लेग रिझनमध्ये चेंडू येतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. सिंगल संघाची धावसंख्या वाढते धावफलकावर 12 धावा. दुसरं षटक मार्गस आहे. अतिश पाटील दुर्वाच्या टोका करून दुसरं षटक हलतोय. यावेळी सामना करेल फलंदाज अविनाश. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अगोदरच नक्कीच मागच्या पायावर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र बीट होते. एक धाव तिथे दरम्यान पूर्ण केली जाते. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. स्कोरबोर्डवर 13 धावा. दोन्ही फलंदाजांमध्ये एक चांगली भागीदारी पाहायला मिळते, कारण पहिला फलंदाज 0 वर बाद झाला होता. लॉफ्टचा चेंडू आणि चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळलेला आहे. चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. दोन षटकांची समाप्ती झालेली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर खानिवली संघाची धावसंख्या 1/17. तिसरं षटक आता मात्र मार्गस्थोलने तिसरं षटक घालण्याची जबाबदारी इथे मात्र सापे संघाकडून स्वीकारलेला आहे गोलंदाज स्वप्नील याने. स्विंग अँड मिस. सुरेख चेंडू निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पूर्णपणे बीट चकित केलेला आहे या फलंदाज अविनाशाला गोलंदाज स्वप्नील याने. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. लेग बायचा इशारा येतोय पंच शकील कोटी सरांकडून. 51 धावेने धावफलकामध्ये बदल होते. धावसंख्या 18. स्वप्नील यावेळी सामना करेल फलंदाज राहुल. इथे मात्र खोलर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला चेंडूला क्षेत्ररक्षक आहे
वाईड ऑफ लॉंग आणि रिझनमध्ये क्विक थ्रो आपल्याला पाहायला मिळते. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. धावपलेकर 19 धावा. आपण पाहतो या डीबी स्पोर्ट्स करून आयोजित डीबी चषक 2023 ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील 6वा सामना. इथे मात्र पाहिलं आणि जाऊ दिलं. पंचांचा इशारा इथे वाईट येतोय. यानंतर सामना आपण पाहणार आहोत एससीसी पाडगाव विपक्ष अर्जुल या दोन संघामध्ये. बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र स्वेर चेंडू, दिशाहीन चेंडू, धावसंख्येमध्ये 1ने भर पडते. नक्कीच यानंतर अतिशय मोठा सामना पाहायला मिळेल. पारंपरिक प्रतिस्पर्धी ज्याचं वर्णन आपण शब्दात करू शकणार नाही. पॅक क्राऊडही कदाचित नक्कीच त्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका, भेमटोला, वज्रटोला आणि चेंडू सरळ सीमारेषा बाहेर गेला. उत्तुंग षटकार फलंदाज अविनाश याच्या बॅटमधून पाहायला मिळतंय. या षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावपलेकर 27 धावा, 27 लॉस पडतो 1 विकेट. यावेळी मात्र जोरदार अपील पंच संमत नाहीत. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचाही प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव अगदी सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. लेगबाजचा इशारा पंचांकडून येतोय. या अव्वंतर 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. 29 धावा, 29. तिसरे षटक प्रगतीपथावर स्वप्नील गावदी साफे संघाकडून तिसरं षटक हलतोय. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्ती अखेर किंग्स 11 खानिवली संघाची धावसंख्या 1/19. नेक्स्ट मॅच अर्जुली विपक्ष एससीसी पाडघा या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाने एक टॉससाठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला फर्स्ट प्राइज स्पॉन्सर केलेले आहे सुजित पप्प्याबाई ढोले, देवग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलं उमेश भाऊ सोनावणे, उद्योगपती भेवंडे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक भरतभाई जाधव, संस्थापक अध्यक्ष रावण ग्रुप महाराष्ट्र राज्य. मंडप आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे श्रीकांत गायकर साहेब, अध्यक्ष युवासेना युवा मोर्चा भाजपा. ॲडव्होकेट किरण डी चन्ने साहेबांकडून मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत. त्यांचं विशेष धन्यवाद. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे जे ट्रॉफीज आहेत ते आम्हाला स्वर्गीय ज्ञानेश्वर शास्त्री यांच्या स्मरणार्थ मेघनाथ शास्त्री उद्योगपती यांच्याकडून स्पॉन्सर आहे. त्यांचं विशेष धन्यवाद. लाईव्ह आपण पाहतो आणि लाईव्ह टेलिकास्ट स्पॉन्सर आम्हाला गेलेलं आहे सदस्य ग्रामपंचायत डोले सुद्धोधन जाधव साहेबांकडून त्यांचं विशेष धन्यवाद. शेवटचे षटक भगवान हाताळण्यासाठी सज्ज होतोय. समोर जाईल फलंदाज राहुल दलवी. यावेळी मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न, उंची जास्त आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज राहुल दलवी याचा खेळ.
दुसरा फलंदाज बाद झालेला आहे राहुल दलवीच्या रूपाने. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 29 धावा. चौथं षटक मार्गच आहे आणि चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर भगवान सफलता अर्जित करताना नवीन बॅटर खेळपट्टीवर येतोय समीर दलवी. मागील सामन्यामधील हिरो ज्याने गोल्डन षटकाराने किंग्ज 11 खानिवली संघाला सामना जिंकून दिला होता. यावेळेला मात्र आल्या आल्या चेंडूला फिरकावून दिलेला आहे सीमा पार उत्तुंग षटकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय समीर दलवी याच्या बॅटमधून. जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. समीर दलवी याच्या फलंदाजीचा हाच तर अंदाज असतो. या आलेल्या षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या 6 ने मुसळ निर्माते धावफलकावर 35 धावा. आता मात्र चांगली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते कारण या षटकामध्ये अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मिडल होतं बॅट चेंडू घेताना नाही. या धाव घेण्याचा मानस होता इथे धाडस केलं होता आणि धाडस करताना मात्र फलंदाज बाद होतोय रनआउटच्या रूपाने. तिसरा फलंदाज अविनाश बाद होऊन फॅलमध्ये परतताना सांघिक यश इथे मात्र गावदेव साफे संघासाठी. नवीन बॅटर खानिवली संघाकडून रोशन येतोय. नक्कीच डेव्ही स्पोर्ट्स मित्रांनो जो संघ पदोय आयोजन कमिटी पदोय सुरजित थोरात त्यांचे पिताश्री आपल्यामध्ये नाहीत आणि नक्कीच त्यांच्या नावाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याच्या उद्देशाने नक्कीच डेव्ही अर्थात दादाराम बुधाजी थोरात नक्कीच यांच्या नावाने ही कमिटी आपण पाहतोय हा संघ आपण पाहतोय. पहिले जागेवर फटका केलेला इथे मात्र आपण पाहतोय शतरक्ष प्रयत्न करत होता. अतिशय चांगली रनिंग बिडिंग विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या दुहेरी धावेने वाढते धावफलकावर 37 धावा. धावसंख्या 37. तिसरे पंच नक्कीच तिसऱ्या पंचाकडे मैदानी पंचांनी निर्णय सोपवलेला आहे. मैदानी पंच नक्कीच तिसऱ्या पंचाकडे आपण निर्णय सोपवलेला आहे का? फलंदाज धावचित आहे की नक्कीच यासाठी मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे.
दरम्यान शाहिद खान यांचे ते आगमन होत आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ग्रीन सिग्नल नक्कीच पुन्हा एकदा नक्कीच पाहिलं जात आहे तिसऱ्या पंचांकडून. तिसरे पंच शकील जय खोटी यांना विनंती असेल की आपण या पंच जोही डिसिजन देतील तो दोन्ही संघांना मान्य करावाच लागेल. नॉट आउट ग्रीन सिग्नल. या दोन धावा पूर्ण होतात आणि या दोन धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. यावेळी मात्र दिशा बरकटले पंचांचा इशारा वाईट येतोय. एकोणचाळीस धावसंख्या 39. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या स्थिर. धाव प्लेकर 39 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ असताना भगवान गावदेव साबे संघाकडून शेवटचं षटक आलतोय. कानिवली संघ नक्की चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र येऊन पोहोचलेला आहे. पहिल्या षटकामध्ये खूपच पिछाडीवर हा संघ होता. त्यानंतरच्या दुसऱ्या षटकापासून चांगली फलंदाजी कानिवली संघाने केलेली आहे. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू टोललेला आहे. चांगला झेल तिथे पकडला जातोय आणि इथे मात्र समाप्त झालेला आहे फलंदाजाचा खेळ. एकोणचाळीसच्या धावसंख्येवर आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे. शेवटचा चेंडू या षटकामधील
यानंतरच्या दोन्ही संघाने टॉससाठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. SSC पडगाव विपक्ष अर्जुली. नेक्स्ट मॅच बिग मॅच. नेक्स्ट मॅच मित्रांनो, कुठेही जाऊ नका, एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज सुजल. खेळले मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना किंग्स 11 खानिवली संघाने 40 धावा धावपलीकडे झळकवलेल्या आहेत आणि 41 धावांचं आव्हान ठेवलं आहे. तर बोलू आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. पुढील सामन्याचा टॉस बॉक्समध्ये केला जाईल. रोशन थोरात यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर टॉस केला जातोय टॉस बॉक्स मध्ये. डीबी कॉल आहे आणि डीबी झालेला आहे. तर पाडगा संघाच्या संघाने टॉस जिंकलेला आहे. फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. घेऊन जातोय टॉस बॉक्स मधून सरळ आमच्या बॉक्स मध्ये. दहाच्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकल्या त्या 40 आणि 41 धावांचं लक्ष्य इथे मात्र गावदेव साफे संघासमोर किंग्स 11 खानिवली संघाने उभं केलेलं आहे. तर सलमान जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. नेक्स्ट मॅच मित्रांनो कुठेही जाऊ नका, हळूहळू नक्कीच गर्दी वाढत आहे, कारण पुढील सामना एक पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला SSC पडगा तर दुसऱ्या बाजूला अर्जुनली आणि दोन्ही संघांचे पाठरे की हळूहळू नक्कीच मैदानामध्ये येत आहेत. कदाचित पुढील सामन्यामध्ये पॅक क्राऊड आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. निखिल आणि अक्षयने मागील सामन्यामध्ये ताबडतोब फलंदाजी केली होती. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर रोशन वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकात येण्यासाठी पहिले षटक पॉलपेचं षटक. पॉलपेच्या षटकामधील पहिला चेंडू
पहिला चेंडू स्विंग अँड मिस. ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न होता फलंदाजा, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलेला नाही. पहिला चेंडू निर्धाव हाताळताना गोलंदाज रोशन. आव्हान 41 धावांचा. 41 या लक्ष्याचा पाठलाग गावदेव साफे संघ करतोय. इथे मात्र मधली एसटी उखडलेली आहे. फलंदाज बाद क्लीन बॉलच्या रूपाने निखिल याची गेली संपुष्टात. कालचा दिवस श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाच्या नावे राहिला होता. टॉप 3 मध्ये पोहोचणारा पहिला संघ जांभूळपाडा संघ ठरलेला आहे, सुरेश पारदे अँड कंपनी. पाहूया आज दुसरा दिवस कुठला संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय करतो. आजचा दिवस कुठल्या संघाच्या नावे राहते हे पाहायला मिळेल, कारण आजही अनेक चांगल्या संघांना आपण खेळताना पाहतोय. पहिला फलंदाज नुकताच बाद झालेला आहे. नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर खेळण्यासाठी येतोय. नेक्स्ट बॅट्समन खेळपट्टीवर आलेला आहे भगवान, ज्याने गोलंदाजी करताना शेवटचं षटक हाताळलं होतं. रोशन हॅवे इन करून वलताना सामना करायला फलंदाज भगवान. यावेळी मात्र अंधोधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्लॅन मिस, निर्धाव चेंडू, कुठल्या प्रकारचे धाव नाही. 3 चेंडू हाताळल्यात रोशन याने आणि एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाही. चांगली गोलंदाजी करताना रोशन पाहायला मिळतोय. एक सफलता त्याने अर्जित केलेली आहे. विकेट प्राप्त केलं निखिल याचं. 41 लक्ष आणि 41 लक्षाचा पाठलाग गावदेव साफे संघ करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज बेट होतोय. चांगली गोलंदाज रोशनच्या माध्यमातून भुलभुलैया. कृपया नक्कीच जे खेळाडू कक्ष आहेत, खेळाडू कक्षामध्ये खेळाडू आहेत, त्या खेळाडूंना विनंती असेल की आपले पाय नक्कीच आतमध्ये घ्यायचे आहेत. चेंडू टाकण्याच्या आतमध्ये आपले पाय नक्कीच वर घ्यायचे आहेत. धन्यवाद. रोशन राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र मिस टाइम फटका फसलेला आहे. इस्ट्रिक्स एक चेंडू खाली, सेफ हँड आणि आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. दुसरा फलंदाज बाद होतोय गावदेव सापे या संघाचा. दोन फलंदाज आतापर्यंत रोशन यांनी बाद केलेले आहेत. पाहूया विकेट मेडन षटक पाहायला मिळेल का, कारण आतापर्यंत एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाही. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाही. नवीन फलंदाज आतिश पाटील मात्र पावसाच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना खानिवली संघाकडून उरुषाना गोलंदाज. यावेळी समोर केलेल्या या चांगले क्षेत्ररक्षण आणि पहिलं विकेट मेडन षटक आपल्याला पाहायला मिळते. डीबी चषकामधील गोलंदाज रोशनच्या नावे विक्रम प्रस्थापित करताना आपल्याला पाहायला मिळते. रोशन हा गोलंदाज ज्याने आपल्या षटकामध्ये कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही आणि 2 सफलता अर्जित केलेल्या आहेत. विकेट मेडन षटकला खूप महत्त्व असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा फिल सिमन्स असा एक गोलंदाज होता ज्याने आपल्या 10 षटके हाताळताना त्यामध्ये तब्बल 8 षटके मेडन हाताळली होती. 3 धाव फक्त खर्च केल्या होत्या आणि 4 विकेट प्राप्त केले होते. हा विक्रम अजूनही अबाधित आहे. आणि इथे मात्र विकेट मेडन षटक हाताळताना रोशन आपल्याला पाहायला मिळतोय.
ज्याने आपल्या षटकामध्ये कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही आणि तब्बल 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये हा विक्रम बापू नाडकर्णीच्या नावे आहे, ज्याने सर्वाधिक निर्धाव षटक घालण्याचा विक्रम टीम इंडियाचा जो जुना जाणता गोलंदाज होता त्याने केला होता. तब्बल 27 षटके त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये निर्धाव हाताळली होती. शेखर दलवे येतोय गोलंदाजी करण्यासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी. धुळोच्या टोकाकडून शेखर दलवी ज्याने फलंदाजीमध्ये खूप निराश केलं होतं. इथे मात्र फोर्स केलेल्या चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक आणि चेंडू निघून जायला स्टेट लॉंग आणि रिझर्व्हमधून सीमापार दणदणीत चौकार. शेखरचं स्वागत चौकाराने फलंदाज अक्षय पाटील याने केलेलं आहे. अक्षय याची मागील सामन्यामध्ये चांगली इनिंग पाहायला मिळाली होती आणि त्याच्याकडून भरपूर अपेक्षा खरं तर साफे संगनायकाला असणार आहेत. मागच्या सामन्यात 31 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून त्याने आपल्या संघाला दिलं होतं आणि इथे मात्र चौकाराने आपलं अकाउंट त्याने नुकतंच ओपन केलेलं आहे. इथे मात्र आपण पाहतोय बीट होतोय फलंदाज. चौकारानंतर चांगली वापसी करताना शेखर दलवी थोडंसं चेंडूवर बोटही फिरवली होती शेखर दलवी याने. शेखर दलवी ज्याच्याकडे चेंडू दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता आहे. इथे मात्र अप्पडकडचा फटका इनफिल्डच्या वरून अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू टोलवला आहे. डीप कव्हरला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत वेल होता फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याचा. या दुहेरी धावीने संघाची धावसंख्या 6. संतोष जाधव साहेबांचं दरम्यान आगमन होत आहे. त्यांच्यासमोर रवी गायकवाड साहेबांना विनंती असेल की आपण VIP डाय जोरूया आणि रवींद्रजी थोरात आपलेही हार्दिक स्वागत आहे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार ते अक्षयच्या बॅटमधून पाहायला मिळते. धावसंख्या 6 ने वाढून होती धावफलकावर. बारा धावा मान्यवरांचं नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आगमन झालं नाही. त्यांचं पुन्हा एकदा DB स्पोर्ट्स करून आयोजित DB चषक 2023 मध्ये हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा अपेक्षा नक्कीच आपण चर्चा करत होतो की अक्षयकडून असणार तर मागील सामन्यामध्ये 31 धावांची खेळी त्याची पाहायला मिळाली होती आणि इथे मात्र आपल्या संघाचं नक्कीच विजय जर निश्चित करायचा असेल तर अक्षय याला तशाच प्रकारची इनिंग इथे खेळावी लागेल. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेल्या वैयक्तिक 12 धावसंख्या तो फलंदाजी करतोय आणि जवळजवळ सर्वोच्च सर्व धावा या त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. म्हणजे महत्त्वाचा प्लेयर आहे, की प्लेयर आहे. यावेळी माझा गुडघ्यावर बसून फाटका केलेला आहे. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र परतावं लागेल फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला. अक्षय याची खेळी संपुष्टात येते. बिग ब्लॉक. दोन फलंदाज बाद होऊन फॅनमध्ये परतले तर महत्त्वाचा फलंदाज इथे अक्षय पाटीलच्या रूपाने बाद झाले आहेत. दोन्ही फलंदाज सलामीच्या आता मात्र डगवरच्या आश्रयाला.
आता मात्र नवकी जोडी अरबाज आणि अतिश, अरबाज शेख आणि अतिश पाटील. यावेळी मात्र बॅकफ्लॉ जाऊन अतिशय सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या वरून चिडून पाठवून दिलाय सीमापार षटकार. मोके पे छक्का. अरबाज शेख याच्या बॅट मध्ये धावसंख्या नाही मुसरने मारते धावपलीकडे 18 धावा. 41 लक्षाचा पाठला करताना आपण बघतोय या गावदेवी साफे संघ. अक्षय पाटील आणि अरबाज शेख ही जोडी मैदान, अतिश पाटील आणि अरबाज शेख ही जोडी मैदानामध्ये. अक्षय पाटील बाद झाल्यानंतर कुठल्या प्रकारचं दडपण नक्कीच पाहायला मिळत नाही. आपला नैसर्गिक खेळ खेळताना अरबाज आले आले षटकरीने आपलं अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे. सुजल सुजल भोईर सामना करेला फलंदाज पुन्हा एकदा अरबाज शेख, सॉरी अतिश पाटील. यावेळी अतिश पाटील सामोरे जाईल. इथे मात्र पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा ओरिजन मध्ये झेल पकडला जातोय आणि इथे मात्र समाप्त होतोय खेळ फलंदाज अतिश पाटील याचा. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 18 धावा. 4 फलंदाज बाद होऊन पॅनलमध्ये परतलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सचिन जाधव. अरबाज शेख आणि सचिन जाधव या जोडीवर आता पूर्णपणे मदार असणार आहे गावदेवी सापे या संघाची. या स्पर्धेमधील रोशिन्याचं पहिले षटक निर्धाव आपल्याला पाहायला मिळालं होतं. इथे मात्र स्विंग अँड मिस दिशा भरकटली आहे. 55 वाईट अव्वंतर धावीने संघाची धावसंख्या 19. इकतालीस के लक्ष्य का पीछा कर रही है टीम इस वक्त. स्कोर है 19 रन. तीसरे ओवर का खेल चल रहा है. बहुत ही रोमांचक मुकाबला चल रहा है. जहां पहला ओवर मैदान था तो दूसरे ओवर में शेखर दलवी के सामने 18 रन खर्च किए थे. शेखर दलवी ने 18 रन खर्च किए. भूल भुलैया. देखिए अंपायर को कोई इंस्ट्रक्शन ना करे बल्लेबाज. इस मर्तबा गेंद हवा में नो मैंस लैंड में जब तक गेंद टप्पा खाती. 2 रन पूरे किए. बढ़ता हुआ स्कोर 21 पर पहुंचा है. मेरा साथ निभा रहे कंप्यूटर कमेंटेटर सुभाष धुमाल. आए हुए सभी खिलाड़ियों का, सभी मेहमानों का और सभी वीवीआईपीस का हार्दिक 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 स्वागत है डीबी ट्रॉफी 2023 में, ऑर्गेनाइज्ड बाय डीबी स्पोर्ट्स.
फोकसमैन सूरज थोरात, रोहन थोरात, रोहित यादव सभी दर्शकों को मैदान तक खींच लाया है। इस मर्तबा अच्छी गेंद पड़ने के बाद उछाल प्राप्त थी, ज्यादा बाहर, अंपायर सहमत नहीं, वाइड घोषित किया। देखिए सुभाष जुमाल, शेखर दलवी की जो ये टीम है किंग्स 11 खानीवाली, ये इस मैदान पर हमेशा अच्छा परफॉर्म करती है। आप पिछले 3 से 4 सालों का इतिहास उठाइए, कुछ तो चल रहा है मैदान में। स्कोर इस वक्त हुआ है 22 रन, जो खिलाड़ियों और अंपायरों के बीच में चलता रहता है। सुजल थोड़ा पीछे रखा था, पुल करना चाहते थे, मिस टाइम स्ट्रोक है। दूसरे के लिए जा रहे हैं, सुस्ती भरी रनिंग और रन आउट। इसके बाद अगला मुकाबला अर्जोली बनाम एससीसी पड़गा, पड़गा के विजय मालिया साजिद शेख के सामने तंजीब पटेल की टीम। और सराहना करनी होगी रोहन थोरात, सूरज थोरात और रोहित यादव की, आसपास के सभी गांव की पब्लिक, क्रिकेट के जो लवर्स है इस वक्त इस मैदान में नजर आ रहे हैं। कई लोग, आज मौसम थोड़ा सा गर्म है, कई लोग एसी में बैठकर भी यूट्यूब पर इस टेलीकास्ट के जरिए मैच का मजा ले रहे हैं। आफ्ताब रईस नासिक से कॉम्प्लीमेंट दे रहे, इस मर्तबा पैडल स्वीप करना चाहते थे, घुटना टेक के स्ट्रोक लगाना चाहते थे, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, बीट हुए, कोई रन नहीं। दबाव अब बढ़ता हुआ गांव देवी स्पोर्ट्स सापे पर। इस मर्तबा निकल के मारने की कोशिश, बीट हुए, स्टंपिंग की अपील, लेकिन अंपायर सहमत नहीं। मेरे ख्याल से तीसरे अंपायर की मांग नहीं। दोनों टीमों का एक एक रिव्यू हो चुका है। पीटीसी ने एक नया नियम लाया है, हर स्पर्धा में अब आप रनआउट के लिए और बीमर के लिए एक एक रिव्यू ले सकते हैं। कल देर शाम पीटीसी की मीटिंग हुई, कुछ डिसीजन हुए। मैं दर्शकों की तरफ से पीटीसी के लिए यही कहना चाहूंगा कि पड़गा टेनिस क्रिकेट को बहुत ही साफ करें। हम खेतों से मैदानों तक आ गए और अब वो दिन दूर नहीं जब हम मैदान से स्टेडियम तक जाएंगे। कई दिग्गज लेजेंड क्रिकेटर्स है जिन्होंने इस पीटीसी कमेटी को खड़ा किया है। जुबेर शेख और सलमान बल्ली भी पहुंच चुके हैं। इस मर्तबा आउट करना चाहते थे, तेज निकल गई विकेट कीपर को बीट करती हुई, डॉट गेंद। समीर दलवी पिछली मैच के हीरो गेंदबाजी के लिए। देखिए चक के लिए जो कॉल है वो भी अंपायरिंग पैनल ही देखेगी, ये भी पीटीसी का नियम है। क्योंकि अभी वो अच्छा भी नहीं लगता है, क्रिकेट इतना सुधरा है तो कमेटी का एक तीसरा अंपायर मैदान में जाके खड़ा रहेगा और फिर डिसीजन लेगा। क्रिकेट को साफ करने की पूरी कोशिश की जा रही है इस स्पर्धा के माध्यम से।
इस मर्तबा अच्छी गेंद, बीट हुए, डॉट गेंद, दबाव लगातार बढ़ रहा है। चार गेंदें 18 रन। हालांकि पिछली मैच में बल्लेबाजी करते हुए मैच को जीता था। इस मर्तबा गेंद हवा में खड़ी हो गई है, डीप मिड विकेट पर, फील्डर गेंद के नीचे, ऑस्ट्रेलियन अंदाज में अच्छा कैच। आसिफ चिमनाट का भी अभी अभी अच्छा सवाल आया है। पड़गा ग्रामीण में मैच चल रहे और गाने बज रहे डोंबिवली ग्रामीण के, लेकिन म्यूजिक है, कहीं भी कुछ भी बज सकता है। वो अलग बात है कि मैं मेरा वाला नहीं बजा सकता हूं। समीर दलवी कुरुन एंड से मुड़ते हुए, स्वप्निल, फुल पे लेके खेला है, लेकिन सीधा फील्डर के हाथों में। एक और झटका। अब हम अर्जोली की मशहूर पर्सनालिटी मामू और शहजाद पटेल, वेलकम इन डीबी ट्रॉफी 2023। समीर दलवी फुल पे लेके खेला है, कौ कॉर्नर की दिशा में, गेंद एक बाउंस में बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। अब आखिरी गेंद और जीतने के लिए रन चाहिए 14। ग्रामीण क्रिकेट में एक गेंद में 11 बने थे, फाइनल मुकाबले में 14 थोड़ा सा कह नहीं सकते क्रिकेट में। मैक्सवेल ने जो कर दिखाया उसको देखते हुए अब क्रिकेट में कोई कुछ नहीं कह सकता है। इस मर्तबा ड्राइव किया है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। दूसरा लेने की कोशिश, रन आउट, लेकिन मैच को पूरी तरीके से जीत लिया और एक तरफा जीत हम कहेंगे इस वक्त किंग्स 11 खानीवली की। कांग्रेचुलेशन समीर दलवी, शेखर दलवी एंड टीम, एंड हार्ड लक सापे स्पोर्ट्स। इस मैच के मैन ऑफ द मैच है रोशन, जिन्होंने विकेट मेडन ओवर किया पावर प्ले में, और वही कारण है कि वहीं से दब गई थी और बैकफुट पर चली गई थी सापे स्पोर्ट्स। कांग्रेचुलेशन, आपको स्टेज पर आना है मैन ऑफ द मैच का अवार्ड हासिल करने के लिए रोशन। अंबेडकर नगर कुरुन के समाज सेवक संतोष जादव जी, आपसे गुजारिश है कि आपके शुभ हाथों से हम मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देने जा रहे हैं रोशन को। बड़ों की इज्जत हमेशा होनी चाहिए। मैच शुरू होने जा रहा है। एससीसी पड़गा, विजय मालिया पड़गा, साजिद शेख की टीम, सामने पड़ोस की टीम अर्जोली स्पोर्ट्स।
तंजीब पटेल की टीम। देखना है आज रात दावत किसकी ओर से आती है सुभाष धुमाल। मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने आना है आपको। रोशन प्लीज, रोशन को मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देते हुए समाज सेवक संतोष जादव सर। सूरत थोरात रोहन थोरात के ही गांव के हैं और अपने बड़ों को इज्जत देना ये बहुत अच्छी बात है।